शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू। शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करावी, त्यांना चांगली सुविधा द्यावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्यूलर आयसीयू आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले। त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉक्टर सुरेश खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्यूलर आयसीयू आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या नवीन सुविधेचा गोरगरीब व सामान्य जनतेला लाभ व्हावा। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी व्यवस्था करावी। शासकीय रुग्णालय व महाविद्यालयामध्ये सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मेरिटवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो। अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले होणे, त्यांना चांगली सुविधा देणे व तशा प्रकारचे काम करण्याची शासनाची व आम्हा सर्वांची जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी तयार करणे हे काम हातामध्ये घेऊ। या रुग्णालयामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृह दुरुस्तीसाठी 17 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल असे ते म्हणाले। या रुग्णालयामध्ये हृदयरोग विभाग, मिरजेला कॅन्सर केअर हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी, नर्सिंग कॉलेजला इमारत मंजूर होण्यासाठी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर होण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले। प्रारंभी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मॉड्यूलर आयसीयू आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले। प्रास्ताविकात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी रुग्णालयात पुरवण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली। सूत्रसंचालन उपवैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे यांनी केले। मिरज शासकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आयसीयू मॉड्यूलर ओटी आणि आयसीयू मॉड्यूलर आपले जी सुविधा दिलेली होती त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण बघितलं की अतिशय सुंदर ते सगळी व्यवस्था झालेली आहे। जसं खाजगी पंचतारागीर हॉस्पिटलला सुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था या मिरजेमध्ये झालेली आहे आणि मला ते राहिलेलं अपुरं जे काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल। आता मी भाषणात मला सांगितलं की 3 गोष्टी यामध्ये इथं करायच्या होत्या। एक, मिरज हा पहिल्यापासून हृदयविकारासाठी आणि उपचारासाठी प्रसिद्ध होता। अनेक परदेशी लोक सुद्धा इथे येऊन राहत होते मिशन हॉस्पिटलमध्ये, परंतु आता दुर्दैवानं अजूनही इथं हृदय शस्त्रक्रिया विभाग हा इथं अजून डेव्हलप झालेला नाही, म्हणून आपण कॅथलॅब गेल्या वेळा मंजूर केलेली होती 42 कोटी रुपयाची, परंतु तांत्रिक अडचणीमुळे अजून ती झालेली नाही, परंतु ती मला जाऊन ताबडतोबीनं ती तांत्रिक व्यवस्था दूर करावी लागेल आणि हे लवकरात लवकर काम सुरू करावे लागेल। दुसरं, ज्यावेळा मी या कार्यक्रमाला जुलै महिन्यामध्ये आलो होतो त्यावेळा मला विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की आमचं जे हॉस्टेल आहे हे फार गळते आणि फार दुरावस्था झालेली आहे। वास्तविक आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे, जो विद्यार्थी मेरिटचा आहे, गरीब आहे, की ज्यांना फी आणि डोनेशन देणं परवडत नाही, ते हे शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतात। त्यांचं शिक्षण उच्च दर्जाचं होणं, त्यांना चांगल्या सुविधा मिळणं, त्यांना हॉस्टेल चांगले मिळाले पाहिजे, त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, यासाठी स्टाफ चांगला असलं, त्या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आमची आहे आणि वाटते ताबडतोबीनं 17 कोटी रुपये आपण त्या दुरुस्तीचे मंजूर केले, निविदा निघालेली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागांना अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे की हे काम पावसाळ्यापूर्वी कसं लवकरात लवकर होईल त्याचं कामाचा पाठपुरावा आपण करावा आणि हे काम लवकरात लवकर करावं अशी विनंती त्यांना मी केलेली आहे। दुसरा जो विषय आहे की खाडेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी चांगला निधी दिलेला आहे इथं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सुपर स्पेशालिटी यासाठी 230 कोटीचा काहीतरी प्रस्ताव आमच्या शासनाने केंद्राकडे पाठवला होता आणि ते पाठपुरावा करत होते, परंतु अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही। आता यासाठी जर ते दिलं नाही तर आमच्याच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ते कसं मंजूर करता येईल याची व्यवस्था आम्ही करणार आहोत। आणि परवा झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामननी आपण
जिल्ह्याच्या किंवा इतर मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला आपण एक कॅन्सर केअर एक युनिट आपण चालू करण्याची भावना व्यक्त केलेली होती. आमच्याही राज्य सरकारनं वैद्यकीय शिक्षण विभागानं आपण कॅन्सर या केअर युनिटची पॉलिसी तयार केलेली आहे. येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये आपण ती मंत्रिमंडळापुढे आणू आणि मला वाटते पहिलं 250 बेडचं कॅन्सर केअर युनिट L2चं हे आपण मिरजेला तयार करू एवढा विश्वास मी आता या निमित्ताने दिलेला आहे. नंतर मिरजेचं 500 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं, परंतु त्याचा DSR हा फार जुना होता. त्यामुळे जी निविदा आम्ही काढली त्यामध्ये फार चढ्या दरानं त्या निवेदकांनी निविदा भरल्या आणि ती स्वीकारणं त्या अधिकाऱ्यांच्या समितीला शक्य झालं नाही आणि ते नाकारलेलं आहे. आता नवीन DSR या वर्षीचा ग्राह्य धरून नवीन निविदा लवकर काढतो आहे आणि 500 बेडचं त्याही ठिकाणी नवीन सुसज्ज हॉस्पिटल आपण करतो आहे. नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, पालकमंत्री आता चंद्रकांत दादा पाटील झालेले आहेत, त्यांनाही मी बोलेन सुरेश भाऊ खाडे प्रयत्न करतील आणि ज्या सुविधा आहेत अजून अद्याप राहिलेल्या त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू आणि हे हॉस्पिटल आणि कॉलेज हे उच्च दर्जाचं करू एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो.